नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती. आज आपण पावसाळा विशेष पोटासाठी अत्यंत फायदेशीर आणि पचायला हलकी असणारी गावरान पद्धतीची शेपूची भाजी बनवणार आहोत. बघा, त्याच्यासाठी इथं आपण शेपूची भाजी नीट करून घेतलेली आहे. शेपूची भाजीचे आपण केवळे देठसुद्धा घेतलेले आहेत बरं का. आता पावसाळा असल्यामुळे बघा, शेपूची भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कारण भाजीला कसं माती वगैरे जास्त लागलेली असते त्याच्यामुळे. बघा, इथं शेपूची स्वच्छ आपण इथे भाजी धुवून घेतल्यानंतर शेपूची भाजी कट करून घेतलेली आहे. चला, आता शेपूची भाजी बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये बघा शेपूच्या भाजीसाठी तेल टाकलं. तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरवी मिरची आपण बारीक कट करून टाकलेली आहेत. मिरची छान परतत आल्यानंतर 20 वर लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. बघा, शेपूच्या भाजीसाठी लसणाचं प्रमाण जरा जास्तच वापरायचं बरं का, त्याच्यामुळे शेपूची भाजी चवीला अप्रतिम लागते. बघा, इथे आपण तेलामध्येच मीठ टाकलेलं आहे बरं का, त्याच्यामुळे भाजीला सर्व व्यवस्थित असं लागतं. इथे मटकीची डाळ आपण भिजवून घेतलेली आहे. मटकीची डाळ ही आपण अर्धा तास भिजवून घेतलेली आहे. बघा, तेलामध्ये व्यवस्थित टाकून ही मटकीची डाळ 2 मिनिटं छान अशी तेलामध्ये परतून घेऊया. त्याच्यामुळे शेपूची भाजी चवीला अप्रतिम अशी लागते बरं का. 2 मिनिटं बघा, मटकीची डाळ आपण तेलामध्ये छान अशी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये इथे स्वच्छ धुवून घेतलेली आपण शेपूची भाजी टाकलेली आहे आणि व्यवस्थित ही मटकीच्या डाळीमध्ये आपण मिक्स करून देऊया बरं का. बघा, चवीला एकच नंबर लागते शेपूची भाजी. आपण एकदम साध्या सिंपल गावरान पद्धतीने आज शेपूची भाजी बनवणार आहोत. बघा, शेपूची भाजी शिजताना शेपूच्या भाजीवरती अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाही. जर तुम्ही शेपूच्या भाजी शिजताना त्याच्यावरती झाकण ठेवलं तर शेपूच्या भाजीचा कलर कसा पिवळा होऊ शकतो बरं का. त्याच्यामुळे हिरवीगार शेपूची भाजी तुम्हाला राहावीशी वाटत असेल शिजताना तर त्याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही. आणि ह्या भाज्यामध्ये पाणी वगैरे वापरायची गरज नाही बरं का. ह्या रानभाज्या असल्यामुळे बघा त्यांना अंगचं पाणी सुटतं बरं का. बघा, ह्या अंगच्या पाण्यावर इथे शेपूची भाजी आपली शिजत आहे. शेपूची भाजी अर्धी कच्ची शिजल्यानंतर त्याच्यामध्ये नाश्त्याचा 1 चमचा आपण जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. त्याच्यामुळे भाजीला चव अप्रतिम अशी लागते. बघा, व्यवस्थित असे शेंगदाण्याचं कूट आपण मिक्स करून दिलेलं आहे. 4 ते 5 मिनिटं शेपूची भाजी इथं आपण छान अशी स्लो गॅसवरती शिजवून घेतलेली आहे. तयार झालेली आहे मस्त अशी अत्यंत पचायला हलकी असणारी आणि पौष्टिक अशी शेपूची भाजी. बघा, ही शेपूची भाजी तुम्ही लहान मुलांना डब्यासाठी देऊ शकता, टिफिनसाठी. खूपच चवीला एक नंबर लागते बरं का. तयार झालेली आहे अत्यंत पौष्टिक असणारी, पोटासाठी अत्यंत फायदेशीर आणि पचायला हलकी असणारी शेपूची सुकी भाजी. ही भाजी तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते बरं का. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांनी पावसाळ्याची काळजी घ्या. बाय, टेक केअर.